सर्वात ऐतिहासिक बिल या सभागृहामध्ये इंट्रोड्यूस झाला, वक्फ अमेंडमेंट बिल. गेल्या अनेक वर्ष याच्यामध्ये संशोधन झालं नव्हतं. आज 40 संशोधनं याच्यामध्ये झाली आणि हा बिल सभागृहाच्या पटलावरती आला. मी धन्यवाद देईन सरकारचं की इतके वर्षानंतर आपण खऱ्या अर्थाने मुस्लिम समाजाला न्याय कसा मिळेल यासाठी हा बिल इथे इंट्रोड्यूस केला गेला. मुस्लिम समाजाचं रिप्रेझेंटेशन कसं असेल वक्फ बोर्डमध्ये, महिलांचं कसं याच्यामध्ये रिप्रेझेंटेशन असेल त्याच्यासाठी हा बिल आणला गेला. जे मागासवर्गीय मुस्लिम आहेत, मुसलमान लोक आहेत, समाज आहे, मुलं आहेत, महिला आहेत, त्यांना न्याय कसा मिळेल याच्यासाठी हा बिल सभागृहामध्ये आणला गेला. या बिलानंतर जे वक्फमध्ये काही ट्रस्टीज जे मोजके आहेत स्वतःच्या स्वार्थासाठी फायद्यासाठी वक्फ कायद्याचा उलटा सुलटा फायदा घेत होते, आज त्यांच्यावरती आळा बसणार आहे. कुठलीही ट्रस्ट असली तर त्याच्यावरती चॅरिटी कमिशनर देखरेख करतो, कोर्ट देखरेख करतो. पण वक्फमध्ये असा कायदा होता की तुम्ही कोणाकडे जाऊच शकत नाही. जर कोणाला आपला हक्क मागायचा आहे तर ते कोर्टामध्ये पण जाऊ शकत नाही. ज्या हिंदुस्थानामध्ये हा पूर्ण हिंदुस्थान भारत एका कायद्यावरती चालतो, त्या देशामध्ये 2-2 कायदे आणण्याचं काम काँग्रेस सरकारने केलं होतं. आज ह्या कायद्याला छेद देण्याचं काम सरकारने केलेलं आहे, ज्याच्याने मुलं असतील, महिला असतील यांना रिप्रेझेंटेशन इथे मिळणार आहे. 2-2 महिलांना या वक्फ बोर्डमध्ये नॉमिनेट सरकार करू शकते. आणि त्याचबरोबर इतके वर्ष या वक्फ बोर्डमध्ये वेगवेगळे करप्शन झाले, भ्रष्टाचार झाले. यूपी असेल, दिल्ली असेल, दिल्लीमध्ये तर आपचा एक आमदार या वक्फ बोर्डच्या याच्यावरती चेअरमॅन होता, तो जेलमध्ये गेला भ्रष्टाचार केल्यामुळे. त्याचबरोबर वेस्ट बेंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचं सरकार आणि इकडे काँग्रेसचं सरकार होतं केंद्रामध्ये, तेव्हा 1000 कोटीचा भ्रष्टाचार झाला म्हणून त्यांनी सीबीआय इन्क्वायरी लावली होती. तर हे यांना नको आहे का की ट्रान्सपरन्सी याच्यामध्ये यावं, जेणेकरून चांगली कामं, शाळा चांगले होतील, कॉलेजेस चांगले होतील, चांगले हॉस्पिटल्स होतील, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स होतील या वक्फच्या जागेमध्ये, मुस्लिम समाजाला पुढे येण्याचा एक मार्ग मिळेल. पण मुस्लिम समाजाकडे नेहमी फक्त आणि फक्त वोट बँकच्या राजकारणाच्या पलीकडे यांनी पाहिलं नाही. फक्त आणि फक्त त्यांना मुस्लिम समाजाचा वोट पाहिजे म्हणून इथे विरोध करण्याचं काम ऑपोजिशनकडून होत आहे. तर मला त्यांना सांगणं आहे की या बिलचं आपण समर्थन करा. या बिलमध्ये प्रत्येक मुस्लिम वर्गाला जो आजपर्यंत मागासवर्गीय राहिलेला आहे त्याला न्याय देण्याचं काम, न्याय देण्याचं प्रावधान जे आहे ते ह्या बिलामध्ये आहे. आणि त्याचबरोबर एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.